गांधीनगर येथील भावेश तुलसाने या तरुणानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या का केली? यापूर्वी अनेक तरुणांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्यात. क्रिकेट बेटिंगमुळे जर हे तरुण कर्जबाजारी होत असतील तर या बेटिंग घेणारे बुकी मालक व त्यांच्या सहकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असून इथे सर्वच जीवनावश्यक वस्तूंची होलसेल व रिटेल व्यापारपेठ म्हणून नावलौकिक आहे. ही व्यापारपेठ उदयास येण्यासाठी एक पिढीची हयात गेली आहे, पण आज गुटखा असेल, नशेच्या गोळ्या असतील, मावा असेल, गांजा असेल, गोवामेट दारू असेल किंवा क्रिकेट मॅचचा सट्टा असेल, या 2 नंबर व्यवसायांची मोठी बाजारपेठ म्हणून आता या गांधीनगरचं नाव पुढे येत आहे. सध्या झालेल्या IPL क्रिकेटमुळे गांधीनगरमधील अनेक तरुण या सट्ट्यामध्ये अडकले. बेटिंगची पाळंमुळं खणून काढण्याची पोलिसांना सध्या गरज आहे. भावेश तुलसानी वय वर्ष 22 हा त्या घरातील एकुलता एक मुलगा होता. याच्या आत्महत्येनंतर गांधीनगरमध्ये क्रिकेट सट्ट्यामुळे आत्महत्या अशी जोरात चर्चा आहे. गांधीनगर व्यापारपेठेतली मुलं ही रात्रभर गांधीनगरमध्ये सर्व काही मिळत असल्यानं मोटरसायकलनं रात्रभर फिरत असतात. त्याचबरोबर ही कठोर असं पायबंद पोलिसांनी घालणं गरजेचं आहे. वाढत्या चोऱ्या, खाजगी सावकारी, मारामारी, सशस्त्र हल्ले, दारू, गुटखा, गांजा विक्री, गावठी दारू व बेटिंगमुळे गांधीनगर बाजारपेठेसह परिसर त्रस्त आहे. तरी आपण या सर्व चालू असलेल्या बेकायदेशीर कारवाई करावी, अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय अनिल तनपुरे, पोलीस निरीक्षक साहेब, गांधीनगर पोलीस ठाणे यांना देण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले म्हणाले की बेटिंगमुळे जर तरुण मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर हे आपल्यासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर तातडीनं कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमचे शिवसैनिक स्वतःच अवैध व्यवसायांवर धडक देतील. करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की गांधीनगरची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख आहे, मात्र सध्या अवैध व्यवसायांची बाजारपेठ म्हणून त्याची ओळख होत चालली. त्यामुळे गांधीनगर बाजारपेठेचा लौकिक खराब होतो आहे. त्यामुळे सर्वच अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करावी व गांधीनगर बाजारपेठ वाचवावी. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की गांधीनगरात सध्या अवैध व्यवसाय आढळून येत नाहीत, मात्र असे व्यवसाय करणारे सापडले तर त्यांच्यावर लगेच कडक कायदेशीर कारवाई करू, असंही आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर समन्वयक सागर साळोखे, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, जितू कुबडे, सुनील पारपाणे, रामराव पाटील, विनोद रोहिडा, प्रकाश मधुगडे, दीपक धिंग, वसंत पवार, कैलास जाधव, शिवाजी लोहार, अजित चव्हाण, दीपक अंकल, किशोर कामरा, जितू चावला आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.